बरोबर आहे. किती दूर आहे? दूर किती आहे ते किती माहिती किलोमीटर नाही. असेल? किलोमीटर 50, 100, 150, 100, 150, 200 किती किलोमीटर पासून आले तुम्ही आता? 150. 150 किलोमीटर. 225. 225. तर 225 किलोमीटर तुम्ही इथे चालत आले, गाडीनं आले, ते काका तुम्हाला घेऊन आले, ठीक आहे. आणि सरांनी तुम्हाला इथे आणण्यासाठी काय काय प्रयत्न केले असेल त्यांना माहिती, ठीक आहे. तर तुम्ही गार्डनमध्ये आल्यानंतर इथे सर्वात पहिले जे एंट्री केली, सरांनी तिकीट काढली तुमची आणि एंट्री केल्यावरती आपण तिथून आलो, तिथे गेट असा खुलला, तर ते वरती तुम्ही बघितलं असेल असं चौकोनवाला, तर त्याला काय म्हटलं जाते? वर्टिकल गार्डन म्हटलं, ज्याच्यामध्ये झाडं आपण लावतो, पण कुठे लावतो? जमिनीमध्ये नाही, वरच्या साईडला असे लावतो, छोट्या छोट्या डब्यामध्ये असं लावतो, तर त्याला आपण वर्टिकल गार्डन असं म्हणतो. आणि त्यामध्ये त्याचे छोटे छोटे कुंडे असतात, ठीक आहे. आणि ह्या गार्डनमध्ये तुम्ही एंट्री केल्यावरती हा गार्डन जो आहे तो 108 हेक्टरमध्ये आहे. किती हेक्टरमध्ये? 267 एकर, 267 एकर, ठीक आहे. आणि हा गार्डन 2 भागामध्ये विभाजित केला. पहिला भाग म्हणजे आता तुम्ही जे उभे आहे त्याला रिक्रिएशन झोन म्हटलं जाते, आणि जो भाग खालच्या साईडला जंगल एरिया आहे तो आहे कन्झर्वेशन झोन. त्याच्यामध्ये खूप सारे झाडं आहेत, अलग अलग प्रकारचे थीम्स आहेत, थीमॅटिक गार्डन्स आहेत, 13 प्रकारचे थीमॅटिक गार्डन्स इथे अवेलेबल आहेत. आणि आता तुम्ही इथे जे आलेलं आहे सर, पहिल्या टप्प्यावर तुम्ही जे उभे आहे, हा कोणता गार्डन आहे? रोज गार्डन. या रोज गार्डनमध्ये तुम्हाला 6 प्रकारच्या व्हेरायटीज दिसणार. म्हणजे आता गुलाबाच्या, ठीक आहे. रोज हे इंग्लिशमध्ये झालं, गुलाब हे आपलं मराठीमध्ये. तर गुलाबाच्या 6 प्रकारच्या अलग अलग व्हेरायटीज तुम्हाला दिसेल. त्या 6 पैकी तुमचा पहिला आहे HT हायब्रिड टी, दुसरा फ्लोरिबंडा, मग पॉलियंथा, मग स्टँडर्ड रोज, मग एक मिनिएचर, आणि 6वा आहे क्लायमेट. असे 6 प्रकारचे गुलाबाचे झाडं तिथं आहेत. आणि त्या 6 प्रकारावरून आपण काढले आहेत 167 ते 147 प्रकारचे व्हेरायटीज आपण त्या रोजेसचे काढले आहेत, ठीक आहे. तर अलग अलग प्रकारचे रोजेस तुम्हाला तिथं बघायला भेटेल.